की 10 कोटीचं नोटीस आमचे मित्र गणेशजी तांबे, नागम ठाणकर हे शेतकरी नेते यांना एक नोटीस बजावण्यात आलं. म्हणजे तुमच्या खाजगी कारखान्यावर बोलायचं नाही का? बरं, तुमच्या खाजगी कारखान्यात बोलल्याच्या नंतर असं त्यांना 10 कोटीचं नोटीस तुम्ही देऊ लागले, तर निश्चितच असं वाटतं की खाजगी कारखान्यावर बोलल्याच्या नंतर जर नोटीस येत असतील तर विनायक सहकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे आणि तुम्ही योग्य त्याची बातमी लावली म्हणजे जागृती एका प्रकारची आमच्या चळवळीतील कार्यकर्त्याला झाली. म्हणजे चळवळीचे कार्यकर्ते यांना संपवायचे का? म्हणजे ह्या राजकारण्याला असं करायचं मला असं वाटतं म्हणजे नवरा मेलाचा चालन पण सवत रणटकी झाली पाहिजे. म्हणजे शेतकरी मेला तर यांना चालतो, फक्त हे चळवळीतील कार्यकर्ते मेले पाहिजे म्हणजे शेतकऱ्याची बाजू घ्यायला कोणी शिल्लक राहणार नाही. तुमचा जरी खाजगी कारखाना आहे, मग तुमचा कोळपीवाडी असेल, संजीवनी असेल, हे जे कारखाने तुम्ही राजू शेट्टीच्या त्या परिसरामध्ये गेले कोल्हापूर इकडे तर 3200-3400 रुपयापर्यंत भाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या ऊसाला भेटतो. मग त्या ऊसामध्ये या ऊसामध्ये काही फरक आहे का? आता पाठीमध्ये नाही, आपण आज आरोप करू शकत नाही त्यांच्यावर. आता त्यांना तुम्ही हा प्रश्न त्यांना जाऊन विचारला पाहिजे की चळवळीतील लोकांना म्हणणं असं आहे बुवा का एका शेतकऱ्यांना त्याला तुम्ही नोटीस कसं काय देऊ शकता? त्यांनी चुकीची मागणी केली नाही. मग आता प्रथमदर्शनी असंही म्हणावं लागेल, असू बी शकतो, कारण हे राजकीय लोक आहे ना, राजकीय असतो तो टिकायचं आहे ना. आता आज आप कसं विचारणार पाटील नेमकं ही जी नोटीसची ठिणगी आहे ही विनायकच्या चळवळीत रूपांतरित होईल का? 100% तुम्ही विपक्ष मराठी पत्रामध्ये जे तुम्ही बातमी दिली त्याच्या अनुषंगाने जर यांनी ही नोटीस तात्काळ रद्द केली नाही तर आम्हाला विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावा लागेल.